नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरंभ या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आता आपण काय करणार आहे, की आत्तापर्यंत आपण जे 3 टॉपिक पाहिले, त्या 3 टॉपिक नंतर आता आपला जो चौथा टॉपिक सुरू होतोय, तो म्हणजे तर्कसंगती व अनुमान. तर्कसंगती व अनुमान. याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी पाहायच्यात. एक म्हणजे भाषिक गोष्टींवरची गणिते किंवा उदाहरणे आणि त्यानंतर अभाषिक. अभाषिक म्हणजे जी शाब्दिक नाही आहेत ती. जी शाब्दिक नाही आहेत ती. आता भाषिक म्हणजे काय? शाब्दिक उदाहरणे आपल्याला याच्यावर असतील. शाब्दिक उदाहरणे याच्यावर असतील. म्हणजे त्यामध्ये आपल्याला वय 2-3 मुलांचे वय वगैरे दिले असतील आणि आपल्याला चौथ्याचं वय काढायला सांगतील किंवा 5 वर्षापूर्वीचं वय आणि 5 वर्षानंतर वय असं याच्यामध्ये ती गोष्ट असेल. तुलना संदर्भात आपल्याला उदाहरणं असतील. नंतर नावात बदल म्हणजे वाघाला हत्ती म्हटलं, हत्तीला ससा म्हटलं, सशाला लांडगा म्हटलं. तर अशा प्रकारचे देखील आपल्याला उदाहरणं किंवा प्रॉब्लेम्स याच्यामध्ये पाहायचे आहेत. नंतर नातेसंबंध म्हणजे आपले जे नाते आहेत, आपले मामा, आई, वडील, आजोबा, त्या नात्यांच्या संदर्भात काय करतील आपल्याला भाषिक स्वरूपात आपल्याला उदाहरणे देतील. तर ते आता एक टॉपिक आता क्लिअर करूया. आधी भाषिक संदर्भातील जी उदाहरणं सर्व आहेत तर ते आपण व्यवस्थित पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आता आपण पहिल्या पार्टला आपल्या. प्रश्न पहा काय म्हटलं इथे. सुयश क्रिकेट व फुटबॉल खेळतो. राजेंद्र फक्त हॉकी खेळतो. शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो व दीपक फुटबॉल सोडून इतर सर्व खेळ खेळतो. तर कबड्डी हा खेळ खेळणारे कोण? तर अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या समोर आले तर पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, आपण टेबल तयार करणार आहोत. टेबल तयार केलं म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवायला सोपं जाईल. आता पहा, या साईडला आपण काय करणार आहे, मुलांची नावं लिहिणार आहे. इथे या साईडला काय करणार आहे आपण, मुले यांची नाव लिहिणार आहे आणि इकडे खेळ लिहिणार आहे. आता मुले कोण कोण आहे ते आधी पाहून घ्या. सुयश एक आहे, राजेंद्र आहे, शैलेश आहे, दीपक आहे. ठीक आहे, 4 मुलं इथे आहेत. 4 मुलांची आपण नाव लिहून घेऊया. सुयश, राजेंद्र, शैलेश, दीपक. आता टेबल तयार केल्याने होणार काय की तुमचा प्रश्न चुकणार नाही, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. कारण हा डेटा जो असतो तो डेटा आपल्याला टेबलच्या स्वरूपात मांडला की आपला प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात. आता यानंतर खेळ कुठले कुठले आहेत पहा. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, फुटबॉल झाला, कबड्डी. अशा पद्धतीने 4 खेळ आहेत ते लिहून घेऊया. क्रिकेट, फुटबॉल, त्यानंतर आहे हॉकी, त्यानंतर आहे हॉकी आणि त्यानंतर आहे कबड्डी. अशा पद्धतीने 4 खेळ आपल्याला दिलेले आहेत. आता पहा, हा डेटा काय करायचा आपल्याला याच्यामध्ये मांडून घ्यायचा आहे. काय म्हटलंय, सुयश काय करतोय, क्रिकेट आणि फुटबॉल खेळतोय. सुयश काय करतोय रे, क्रिकेट आणि फुटबॉल खेळतोय. सुयशच्या समोर जिथं क्रिकेट खेळतोय आणि फुटबॉल खेळतोय तिथं बरोबरची साईन करायची, बाकी ठिकाणी फुली मारायची. नंतर राजेंद्र फक्त हॉकी खेळतो. राजेंद्र काय करतोय रे, फक्त हॉकी खेळतोय, म्हणजे त्याच्या बाकीच्या ठिकाणी काय येणार, अशी फुली येणार. त्यानंतर शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो. शैलेश काय करतोय, फुटबॉल आणि कबड्डी खेळतोय, म्हणजे तो हॉकी खेळत नाही आणि क्रिकेट खेळत नाही. आणि दीपक काय करतोय, फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतोय, म्हणजे तो फुटबॉल फक्त खेळत नाही, बाकी सर्व खेळ तो खेळत आहे. आणि आपला प्रश्न काय विचारला आता आपल्याला, की कबड्डी खेळ खेळणारे कोण? तर कबड्डी कोण कोण खेळतो? तर कबड्डीच्या कॉलम मध्ये पाहायचं आपल्या रकान्यामध्ये की कबड्डी कोण कोण खेळतोय. फक्त हे 2 जण. हे 2 जण कोण आहेत, शैलेश आणि दीपक. कबड्डी खेळणारे 2 जण कोण आहेत, शैलेश आणि दीपक. दीपक आणि शैलेश इथे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने तुम्ही जर टेबलमध्ये हा डेटा मांडून घेतला तर तुम्हाला याचं उत्तर परफेक्ट आणि म्हणजे चुकणारच नाही. तुम्ही याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस फारच कमी असतात त्याच्यामध्ये. म्हणून असा प्रश्न दिसला की पहिला टेबल मांडून घ्यायचा. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हटलंय पहा, कविता, सविता व सलमा यांच्या वयाची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 वर्ष होती. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? आता एका प्रश्नामध्ये जवळजवळ तुम्हाला भरपूर गोष्टी विचारल्यात, म्हणजे तुम्हाला 4 वर्षापूर्वीची त्यांची वय दिलेली आहेत. किती? वयांची बेरीज 28. तर तुम्हाला आधी काय करावं लागेल रे, 4 वर्षापूर्वी जे वय होते, 4 वर्षापूर्वी, त्यावरून काय करायला लागेल तुम्हाला, त्यांच्या आज वयांची बेरीज काढायला लागेल. आजचे वय त्यांची बेरीज काढावं लागेल. त्यानंतर 4 वर्षानंतर
4 वर्षानंतर. अशा पद्धतीने तुम्हाला 3 स्टेपमध्ये याचं उत्तर मिळेल. आता 4 वर्षापूर्वी यांच्या वयांची बेरीज, 4 वर्षापूर्वी वयांची बेरीज किती दिलेली आहे? 4 वर्षापूर्वी वयांची बेरीज रे तिघांची दिलेली आहे तुम्हाला. आणि प्रश्न पण तसंच विचारलाय, असं कुणाचं सेपरेटली वय विचारलं नाही, म्हणून आपण इथे डायरेक्टली लिहिणार आहोत. यांच्या वयांची बेरीज किती येते रे? 28 वर्ष. किती? 28 वर्ष. आता मला सांगा, 4 वर्षापूर्वी तिघांची वय 28 वर्ष होती, म्हणजे बेरीज 28 वर्ष होती. आता 4 वर्षानंतर आज त्यांची वय आपण जेव्हा काढणार आहोत, प्रत्येकाचं वय हे 4 वर्षांनी वाढेल. बरोबर? प्रत्येकाचं वय काय होईल रे? 4 वर्षांनी वाढेल. म्हणजे प्रत्येकाचं वय 4 वर्षांनी वाढलं तर तिघांचं वय किती वर्षांनी वाढेल रे? आजच्या वयांची बेरीज. याच्यामध्ये काय? पहिले 28 आहे तसंच, प्लस प्रत्येकाचं 4 वर्षांनी वाढेल. 3 जण आहेत, तिघांचं 4 वर्षांनी वाढेल. म्हणजे कविताचं 4 वर्षांनी वाढेल, सविताचं पण आणि सलमाचं पण. तर या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर ते किती येईल? 28 अधिक 4 32, 32 अधिक 4 36, 36 अधिक 4 40. तर त्यांच्या आजच्या वयांची बेरीज किती होईल रे? 40 वर्ष. बरोबर? 4 वर्षानंतरचं वय विचारले तुम्हाला. आता आजच्या वयाची बेरीज किती आहे? 4 वर्षानंतर वयांची बेरीज. आजचं वय किती त्यांचं? 40 वर्ष. आता 4 वर्षानंतर परत काय होईल रे? यांचं वय काय होईल? परत 4 वर्षांनी वाढेल. 4 वर्षानंतर हिचं वय पण, कविताचं वय 4 वर्षांनी वाढेल, सविताचं वय 4 वर्षांनी वाढेल आणि सलमाचं वय देखील 4 वर्षांनी वाढेल. म्हणजे तिघांचंही 4 + 4 + 4 आपल्याला ऍड करावे लागतील याच्यामध्ये. म्हणजे 40 आणि 4 44, 44 आणि 4 48, 48 आणि 4 52. तर टोटल यांच्या वयांची बेरीज किती होऊन जाईल रे? 52 वर्ष. असं हे खूप सोपं असं गणित होतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. शाब्दिक गणिताच्या रूपात आपल्याला हे गणित पाहायला मिळणार आहे. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलंय. आता हे नावात बदल या प्रकारचा हा प्रश्न आहे. काय? नावात बदल. आपण जे पाहिलं होतं की शाब्दिक गणितामध्ये आपण काय पाहणार आहोत? नावात बदल. तर त्यामध्ये नाव हा या प्रकारचं उदाहरण किंवा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. काय म्हटले पहा, हत्तीला वाघ म्हटलं, वाघाला ससा म्हटलं, सशाला सिंह म्हटलं, सिंहाला अस्वल म्हटलं, तर आपला राष्ट्रीय प्राणी कोण? तर आपला राष्ट्रीय प्राणी कोण? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? ज्याला जे म्हटलंय ते व्यवस्थित मांडून घ्यायचं. आता हत्ती, हत्तीला काय म्हटलंय रे? हत्तीला वाघ म्हटलंय. हे बाण जो केलाय मी तो म्हणजे त्याला ते म्हटलेलं आहे असं. परंतु वाघाला काय म्हटलंय? वाघाला ससा म्हटलंय, वाघाला ससा म्हटलंय. सशाला काय म्हटलंय? सशाला सिंह म्हटलंय. सिंहाला काय म्हटलंय रे? सिंहाला अस्वल म्हटलेलं आहे. सिंहाला अस्वल म्हटलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारलं? आपला राष्ट्रीय प्राणी कोण? आता सर्वात आधी याच्यामध्ये तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की आपला राष्ट्रीय प्राणी कोण आहे. तर आपला राष्ट्रीय प्राणी लक्षात ठेवा, आपला राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे. बऱ्याच लोकांना वाटेल की सिंह आहे, सिंह नाही. आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. जो बंगालचा वाघ असतो आपला, रॉयल बेंगॉल टायगर म्हणतात त्याला, तो बंगालचा वाघ काय आपला राष्ट्रीय प्राणी आहे. अशा पद्धतीने उत्तर आपलं वाघ आलं. याचं राष्ट्रीय प्राणी कोणाला म्हणावे याचं उत्तर वाघ आहे. परंतु वाघाला आपण काय म्हटले? कारण आपण नावात बदल केलाय. मग वाघाच्या नावात काय बदल केलाय रे? वाघाच्या नावात ससा असा आपण बदल केलेला आहे. म्हणून वाघाला काय म्हटले? ससा. राष्ट्रीय प्राणी पण आपण काय म्हणायचं? ससा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आता नावात बदल मध्ये हे तुम्हाला चुकीचं वाटू शकतं, राष्ट्रीय प्राणी ससा असं वाटू शकतं, परंतु तसा विचार करायचा नाही, कारण आपण काय केलंय? त्यांच्या नावात बदल केलेला आहे. अशा पद्धतीने याला डील करायचं आपल्याला. आता याच्यामध्ये पहा, मी तुम्हाला काय करतो की जे महत्वाचे फॅक्ट्स आहे ते आता इथे लिहून देतो, त्या तुम्ही बाजूला नोट्स मध्ये लिहून घ्या. त्यानंतर आपल्या याची एक पीडीएफ किंवा हा जो डेटा आहे तो आपण आपल्या ऍपमध्ये देखील उपलब्ध करून देणार आहोत. फक्त एक 2-4 गोष्टी लक्षात असू द्या की आपला राष्ट्रीय प्राणी कुठला आहे. आपला राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे, आता सांगितलं मी तुम्हाला. त्यानंतर राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय पक्षी विचारलं तुम्हाला, राष्ट्रीय पक्षी. तर राष्ट्रीय पक्षी कशाला म्हणायचं रे? मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. त्यानंतर राष्ट्रीय फळ, राष्ट्रीय फळ, तर राष्ट्रीय फळ हा आंबा आहे. त्यानंतर राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय
वृक्ष कशाला म्हणायचं? वड. कशाला म्हणायचं रे? वड याला राष्ट्रीय वृक्ष म्हणायचं. आणि राहिलं काय फक्त राष्ट्रीय फूल. राष्ट्रीय फूल. राष्ट्रीय फूल काय आपलं? कमळ. आता हे झालं इंडिया म्हणजे भारताविषयी किंवा राष्ट्रीय स्तरावरचं. जर महाराष्ट्राच्या रिलेटेड तुम्हाला काय विचारलं फक्त 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. आपला राज्य प्राणी जो आहे, राज्य प्राणी शेकरू हा खार आहे. शेकरू ही खार आढळते भीमाशंकरच्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये. तर ती शेकरू खार ही काय आपले राज्य प्राणी आहे. त्यानंतर राज्य पक्षी. राज्य पक्षी ते हरियाल आहे. आता हरियाल कसा दिसतो हे तुम्ही नेटवर पाहून घ्या. त्यानंतर राज्य फुलपाखरू एक लक्षात ठेवा. राज्य फुलपाखरू म्हणजे फुलपाखराला देखील राज्य फुलपाखराचा दर्जा आहे. त्या फुलपाखराचं नाव आहे ब्लू मॉर्मॉन. ब्लू मॉर्मॉन. अशा पद्धतीने 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. हा टेबलच तुम्ही बाजूला लिहून घ्या. त्याचा तुम्हाला नक्कीच अशा प्रश्नांमध्ये फायदा होईल. आज तुम्हाला राष्ट्रीय प्राणी विचारले, उद्या जर तुम्हाला असं नावात बदल करून विचारलं की राष्ट्रीय वृक्ष कुठला, तर तुम्हाला तिथं अडायला नको म्हणून ह्या गोष्टी आपण तुम्हाला दिलेल्या आहेत. 1, 2, 3, 4, 5 ही 6, 7 आणि 8 ह्या 8 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हटले पहा. मुलाचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी असून मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. टेन्शन घेऊ नका. जरी मोठं वाटत असलं तरी एकदा आपण याला गणितीय स्वरूपात मांडून घेतलं की हे आपल्याला खूप सोपं जातं. जर आईचे आजचे वय 42 वर्ष असल्यास मावशीचे 2 वर्षापूर्वीचे वय किती वर्ष असेल? तर अशा प्रश्नामध्ये प्रश्न नीट वाचणं गरजेचं आहे आणि डेटा काय काय दिले ते पाहता याच्यामध्ये आपल्याला. काय म्हटलंय? मुलाचे आजचे वय हे आईच्या आजच्या वयाच्या 1/2 पट आहे. पटीपेक्षा 4 ने कमी असून मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. आणि आईचे काय दिले रे आपल्याला? आजचे वय दिलेले आहे. इथं लिहून घ्या मग आईचे आजचे वय. आईचे आजचे वय किती वर्ष दिले आपल्याला? 42 वर्ष. 42 वर्ष. आणि मुलाचे आजचे वय काय सांगितले? आईच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी. मुलाचे आजचे वय कसे काढाल तुम्ही? मुलाचे आजचे वय कसं काढाल? आईच्या आजच्या वयाच्या आईच्या आजचे वय किती आहे? 42. आणि चाचीचे आपण पाहिलं होतं. चाचीचे जर आले कंचे भागू बेव मध्ये चाचीचे आलं की आजच्या वयाच्या 42च्या किती रे? 1/2 पट. पट म्हणजे काय? गुणाकार करायचा असतो. पट म्हणजे गुणाकार आणि चाचीचे म्हणजे देखील गुणाकाराचा असतो. त्यामुळे आपण इथं गुणाकाराचं साइन देणार आहे. पटीपेक्षा 4 ने कमी आहे. कितीने? 4 ने कमी आहे. आलं लक्षात? अशा वेळेस आपण काय करणार? आधी हे सोडून घेणार. आधी हे सोडून घेऊया. आता इथं काय म्हटले? 42 गुणिले 1/2 म्हणजे काय केले रे? इथं आपण गुणाकार आधी करणार आहोत आणि अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करायचा असतो. मग 42 गुणिले 1 किती येतं? 42 आणि 2 गुणिले 1 2 असं येणार. -4 आहे तसंच लिहायचं. आता इथं असं साइन आहे. याचा अर्थ काय रे? ते भागाकाराचं साइन आहे. मग 42 ला जर आपण 2 नी भागलं तर उत्तर किती येतं पहा. 2 दुने 4 वरनं 2 घेतला 2 1 2 त्यामुळे 0 उरलं. हे गणितामध्ये तुम्ही व्यवस्थित शिकलाच असाल. नसेल तर आपलं गणिताचा कोर्समध्ये आपण हे पूर्ण व्यवस्थितरित्या कव्हर केलेलं आहे. ते देखील पाहून घ्या. आणि ऍटलिस्ट तुम्ही आता 5वीला आहात तर तुम्हाला हे एक्सपेक्टेड आहे की गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या बेसिक क्रिया व्यवस्थितरित्या करता आल्या पाहिजे किंवा अपूर्णांकांचे देखील कॅल्क्युलेशन्स आपल्याला करता आलं पाहिजे. आता इथं उत्तर आलं आपले 21. हे लिहून घ्या इथे 21. पुढचं आहे तसंच लिहा -4. तर 21 मधनं 4 गेले किती उरले? 17. 17 वर्ष म्हणजे मुलाचं आजचं वय काय आलं रे? 17 वर्ष. आता बाकी सर्व मी रब करतो. तुम्ही लिहून घ्या पॉज करून. ठीक आहे. मी आता रब करतो आणि फक्त 17 वर्ष असं लिहितो इथे. तर मुलाचं आजचं वय पहा इथे 17 वर्ष असं आलेलं आहे. आता आपण कॅल्क्युलेट केलं बरोबर. आता पुढे काय म्हटलंय? मावशीच्या आजच्या वयाच्या कुणाचं? मुलाचंच वय. मुलाचंच वय मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. म्हणजे मुलाचं आजचं वय परत ते गणितीय स्वरूपात मांडून घेऊ. मुलाचे आजचे वय मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पट म्हणजे मावशीचे वय याच्या 1/3 पट
म्हणजे 1/3 ने आपण त्याला गुणाकार करणार आणि 2 ने जास्त आहे अधिक 2 असं केलं तर आता आपल्याला काय होईल रे, आता इथनं मावशीचं वय काढायचंय. कसं? कारण मुलाचं वय आपल्याला माहिती आहे 17, मग इथं 17 लिहूया, बरोबरचं चिन्ह देऊया. मावशीचे वय आपण तात्पुरते काय करू? x मानू. काय करू? x मानू. गुणिले 1/3 अधिक 2. बरोबर? हे आता मी इकडे वरती लिहितो इथे. 17 बरोबर. आता इथं x च्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो. मग अंशांचा गुणाकार करून घ्या. x गुणिले 1 xच येणार. 1 गुणिले 3 इथं खाली 3 येणार. अधिक 2. तर आता आपण काय करणार आहोत? आपल्याला माहिती आहे. पदावली कशी सोडवतो आपण? आधी आपण काय करायचं? दोन्ही साईडला बरोबर चिन्हाच्या दोन्ही साईडला जर आपण सारखीच गोष्ट केली तर ती बरोबर चिन्ह तसंच राहतं. म्हणजे हे 2 आपल्याला कट करायचे आता इथनं 2 कट करायचे आता. तर ते कसं कट करायचं? दोन्ही बाजूला काय करू? 2 वजा करूया. म्हणजे 17 मधनं पण 2 वजा करूया आणि इकडे ह्या साईडने पण 2 वजा करूया. मग 17 मधनं 2 गेले. किती राहिले रे? 15 राहिले. बरोबर चिन्हाच्या डाव्या साईडला 17 मधनं 2 वजा केले आपण. 17 मधनं 2 वजा केले. आणि इकडनं पण आता हे +2 आणि -2 त्यामुळे हे कट होऊन जातील. म्हणजे काय उरलं फक्त x/3. आता जर 15 बरोबर x/3 असं उरलं. आता काय करू शकतो आपण? इथे 3 भागाकारामध्ये आहे. x ला भागाकारामध्ये आहे. ते इकडे जाऊन काय होतील रे? गुणाकारात होतील. किंवा तसं नाही समजलं तर दोन्ही साईडला काय करायचं आपल्याला? 3 ने गुणून घ्यायचंय. 3 ने जर गुणलं 3 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे या साईडला फक्त काय राहील? x राहील. 15 त्रिक किती होऊन जाईल रे? 45. x ची व्हॅल्यू किती आली? 45. आता x वापरून तुम्हाला सर्व गणितं करायची आहेत. त्यामुळे हे x व्यवस्थित समजून घ्या. नसल समजलं तर आपला हा पार्ट परत जावा आणि परत पहा. 45 बरोबर x व्हॅल्यू आली. म्हणजे मावशीचं वय आपण काय मानलं होतं? x मानलं होतं. म्हणजे मावशीचं वय किती आलं रे? 45 आलं. ते आता मी एक व्यवस्थित लिहून घेतो आणि हे रब करतो. तुम्ही पॉज करून लिहून घ्या हे सगळं. ठीक आहे? रब करतो मी. मावशीचे वय किती आले आजचे? मावशीचे वय किती आले रे? 45 वर्ष. पण इथं 45 पण आहे ऑप्शनमध्ये. पण लगेच 45 निवडायचं नाही. आपल्याला विचारलंय का पहा. मावशीचे 2 वर्षापूर्वीचे वय. मावशीचे 2 वर्षापूर्वीचं वय आपल्याला विचारलंय. मग मावशी जर आज 45 वर्षाची असेल तर 2 वर्षापूर्वी तिचं वय काय असेल रे? त्यातनं 2 वजा करायचे. तर उत्तर येतं आपलं 43 वर्षे. 43 इयर्स. 43 कुठे येतं? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आता इथून पुढे जेवढीही गणितं येतील अशी वयवारी वगैरे यांची तर ते आपण x मानून करणार आहोत. पुढचा प्रश्न पहा शाब्दिक गणितांमध्ये. काय म्हटलंय आपल्याला? एका 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 60 मीटर अंतरावर एक विजेचा खांब. याप्रमाणे विजेचे खांब लावल्यास एकूण किती खांब लागतील? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता पहिल्यांदा लक्षात ठेवा इथं काय म्हटलंय? 60 मीटर दुतर्फा. झाडे कशी लावायची आपल्याला? दुतर्फा. म्हणजे सपोज असा रस्ता असेल 1.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे. तर काय करायचं आपल्याला? इथे पहिलं झाड असेल 60 मीटरवर एक, त्याच्यानंतर असं प्रत्येक 60 मीटरवर एक एक झाड लावत जायचंय आणि रस्त्याच्या दुतर्फा लावायचंय. हे रस्त्याच्या दुतर्फा लावायचं म्हणजे दोन्ही बाजूंना आपल्याला लावायचं आहे. ते लक्षात ठेवा. हा 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. आता हे मीटरमध्ये जर असेल 60 मीटर अंतरावर लावायचंय आणि हे किती दिले रे? किलोमीटरमध्ये दिले. तर अशा उदाहरणांमध्ये लक्षात ठेवा की सर्वात पहिल्यांदा यांचं युनिट सेम करायचं. मग 1.5 किलोमीटरला आपण काय करूया? मीटरमध्ये जर कन्वर्ट केलं तर ते कसं येतं पहा. आपल्याला माहिती आहे किलोमीटर आणि मीटर. आपल्याला माहिती 1 किलोमीटर म्हणजे किती रे? 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. म्हणजे काय केलं आपण? ह्या 1 ला 1000 ने गुणतो. मग 1.5 किलोमीटर जर आपल्याला काढायचं असेल तर या 1.5 ला पण काय करावं लागेल रे? 1000 ने गुणावं लागेल. म्हणजे तेवढे मीटर्स आपल्याला मिळतील. मग हे 1.5 ला 1000 ने गुणताना हा जो दशांश चिन्ह आहे ते उजव्या साईडला सरकेल. किती घरं सरकेल रे? 3 घरं सरकेल. कारण एकावर 3 शून्य आहेत. 1, 2 आणि 3. ते दशांश चिन्ह इथे येईल पहा इथे. फक्त एवढीच संख्या आपली महत्वाची. किती? 1500. किती आलं? 1500 मीटर. 1.5 किलोमीटर म्हणजे 1500 मीटर. हा रस्ता कितीचा आहे म्हणजे 1500 मीटरचा आहे. हे लक्षात आलं? हे कट करतो आता मी, लिहून घ्या तुम्ही बाजूला. आता इथं काय म्हटलंय तुम्हाला की 60 मीटर अंतरावर एक झाड लावायचंय. आता मला सांगा इथं पहिलं झाड लावलं 60 मीटरवर काय होईल रे? हे दुसरं झाड लागेल. म्हणजे एका 60 मीटरमध्ये आपण किती झाडं लावली? 1 आणि 2. त्याच्या पुढच्या 60 मीटरमध्ये हे तिसरं झाड. तर लक्षात आलं
म्हणजे काय केलं आपण, प्रत्येक 60 मीटरवर काय करतोय आपण, याचे जर तुकडे पाडले 60 मीटरचे, तर हे तुकड्यामध्ये प्रत्येक 60 मीटरवर एक झाड आणि हे स्टार्टिंगचं हे एक्स्ट्रा झाड आपल्याला त्यामध्ये मोजावं लागेल. आपण काय करूया, 1500 मीटरचे 60 तुकडे कसे पाडायचे, तर 1500 मीटरला काय करायचं, 60 ने डिवाइड करायचं, 60 ने डिवाइड करायचं किंवा भागायचं. याला असं पण भागू शकता तुम्ही, 1500 भागिले 60. इथं 0 ला 0 कट होईल, बरोबर. नंतर 6 ने आपण 150ला भाग दिलं, तर 6 ने इथं फक्त आता 150लाच भाग देऊया आपण, 60 ने भाग देण्यापेक्षा. 0 कट केला एक एक आपण. 6 1 6, 6 2 12, राहिले 3, वरनं 0 घेतला, 6 पंचे 30, 6 पंचे 30, तर 0. किती तुकडे झाले रे असे, 25 तुकडे झाले. म्हणजे या रस्त्याचे किती तुकडे पडले एका साईडने, 25 तुकडे पडले. म्हणजे त्या 25 तुकड्यावर किती झाडे लागतील रे, 25 झाडं लागतील. आणि हे स्टार्टिंगचं एक्स्ट्राचं एक झाड, कारण 2 तुकड्यावर 3 झाडं लागतात, 2 तुकड्यावर 3 झाडं लागतात, 3 तुकड्यावर 4 झाडं लागतात. असं 25 तुकड्यावर किती झाडं लागतील, 25 तुकड्यावर 26 झाडं लागतील. म्हणजे त्याच्यामध्ये एक आपल्याला मिळवावं लागेल. नेहमी लक्षात ठेवा, जेवढे तुकडे झालेत त्याच्यामध्ये एक मिळवावा लागतो, तेवढे आपल्याला झाडं आपण लावली असं आपण म्हणू शकतो. एका साईडने किती झाले मग आता, 26. इथं 26 पर्यायामध्ये दिलेलं आहे, परंतु तुम्ही 26 सिलेक्ट करणार आहात का, नाही. का, कारण आपल्याला दुतर्फा झाडं लावायची आहेत. म्हणजे एका साईडने 26 आणि दुसऱ्या साईडने देखील 26 सेम, कारण रस्त्याची लांबी तेवढीच आहे आणि तेवढ्याच मीटरवर आपल्याला काय करायचं, झाड लावायचंय. म्हणून दोन्ही साईडने आपल्याला 26 झाडं मिळतील. 26 आणि 26 मिळून किती झाले, 26 आणि 26 हे जर तुम्ही मिळवलं, 6 6 12, 1 2 2 4 ने 5 किती झाले, 52. म्हणून 52 पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. तर झाडं कशी लावायची किंवा हे कसं करायचं ते व्यवस्थित समजून सांगितलं आता मी. तर तुम्हाला नसेल समजलं तर परत पाहून घ्या, व्यवस्थित समजेल. फक्त भागाकार तुम्हाला जमला पाहिजे आणि एक फक्त ऍड करायचं एवढं लक्षात ठेवा. का, कारण एक तुकडा असताना 2 झाडं होतात, 2 तुकडे असताना 3 झाडं, 3 तुकडे असताना 4 झाडं, त्यामुळे 25 तुकडे असताना किती रे, इथं 25 आलं होतं ना भागाकारामध्ये, तर 25 तुकडे असताना किती, 26 झाडं, असं ते कॅल्क्युलेशन होतं. ठीक आहे, पुढचं पाहूया आता. काय म्हटलं इथे, अनुष्काला आर्यापेक्षा अधिक पण अबोलीपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. शेवंतीला आर्या इतकेच पण चमेलीपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर सर्वात जास्त गुण कुणाला मिळाले. आता इथे तुम्हाला कुठलेही आकडे दिलेले नाही, म्हणजे फक्त ह्या डेटाची तुम्हाला काय करायची, व्यवस्थित मांडणी करायची आहे. मांडणी केल्यावर तुम्हाला समजेल. आता आपण काय करूया, ज्याला जास्त मार्क मिळाले त्याला वर लिहूया आणि ज्याला कमी मार्क मिळाले त्याला खाली लिहूया. आता इथे काय म्हटलंय, अनुष्काला आर्यापेक्षा अधिक. अनुष्काला काय झाले रे, अनुष्का हिला काय झाले, आर्यापेक्षा अधिक मार्क मिळाले. म्हणजे आर्याला आपण खाली लिहिलं आणि अनुष्काला वर लिहिलं. पण आबोलीपेक्षा कमी गुण मिळाले कुणाला, अनुष्काला आबोलीपेक्षा कमी, म्हणजे आबोलीच्या वर येईल, बरोबर. आबोलीच्या काय असेल रे, वर असेल. शेवंतीला आर्या इतकेच, शेवंतीला म्हणजे आर्या इतकेच, शेवंतीला तिच्या एवढेच मिळाले म्हणून तिच्या लाईनीमध्येच तिला आपण लिहिणार आहोत. शेवंतीला आर्या इतकेच पण चमेलीपेक्षा जास्त मिळाले. पण चमेली म्हणजे चमेली ही शेवंतीच्या खाली असेल, बरोबर. चमेलीला कमी मिळाले ना, म्हणून चमेली ही खाली असेल आणि शेवंती ही वरती असेल. जर हे असं मांडलं आपण तर आपल्याला विचारलंय काय, की सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले. तर सर्वात वर कोण आहे रे, पहा सर्वात वर कोण आहे, अबोली. सर्वात जास्त गुण कुणाला मिळालेले असेल तर अबोली. हे सर्व तुलना या प्रकारामध्ये जातं. आपण जे शाब्दिक उदाहरणामध्ये पाहिलं होतं तिथं भाषिक मध्ये तुलना करायची, तर हे सर्व तुलना या गणिताच्या प्रकारामध्ये जातं. तर तुलना करताना फक्त एवढंच की तुम्हाला तो डेटा कसा मांडून घेताय तुम्ही हे महत्वाचं असतं. तर अबोली आपण इथं उत्तर काढलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलं आपल्याला, एका दुकानात गहू, ज्वारी, बाजरी, तूर, साखर किती वस्तू आहेत रे, 1 2 3 4 आणि 5 यांची काही पोती आहेत. यात साखरेची पोती इतर सर्व धान्याच्या, साखरेची पोती इतर सर्व धान्याच्या एकूण पोत्यांच्या संख्येपेक्षा दुपटीने जास्त आहे. थोडं बाजूला राहू द्यायला. तसेच साखरेशिवाय इतर सर्व पोती समान म्हणजेच प्रत्येकी 12 आहेत. म्हणजे साखर जर सोडलं तर बाकी सर्व पोत्यांचा नंबर तुम्हाला दिलेले आहे किती, 12. लिहून घ्यायचं 12 12 12 आणि 12. ठीक आहे, साखरेचं सांगितलं नाही. तर दुकानात धान्यांच्या पोत्यांची एकूण संख्या आपल्याला विचारली, म्हणजे साखरेचे पोते आपल्याला आधी काढावे लागतील आणि त्यानंतर आपण सांगू शकतो की टोटल पोते किती आहेत.
आता आपल्याला माहिती आहे गहूसाठी किती आहेत रे? 12. ज्वारीचे पोतं किती आहेत? 12. बाजरीचे किती आहेत? 12. आणि तूर याचे किती आहेत? 12. आणि काय म्हटलं आपल्याला? साखरेची पोती ही इतर सर्व धान्यांच्या एकूण पोत्यांच्या संख्येपेक्षा दुप्पट आहेत. दुपटीने जास्त आहेत. म्हणजे ह्या सर्वांची जेवढी बेरीज येते त्याच्यात दुप्पट पोते कुणाचे रे? साखरेचे. साखरेचं कसे काढाल तुम्ही? साखर किती पोती कसे काढाल? त्या सर्वांची आधी काय कराल तुम्ही? बेरीज कराल. तर बेरीज करूया आपण. 2 2 2 आणि 2 हे होतं 8. आणि हे 1 अधिक 1 2 2 अधिक 1 3 3 अधिक 1 4. म्हणजे 48 पोती टोटल होतात. आणि आपल्याला काय सांगितलं? साखरेची पोती किती आहे? याच्या दुप्पट आहे. ही सर्व पोत्यांची जी संख्या आहे 48 याच्या दुपटीने जास्त आहे. म्हणजे किती झाले ते? 48 गुणिले 2. ते आपण कॅल्क्युलेट करूया. 8 दुने 16, 1 4 दुने 8 आणि अधिक 1 9. म्हणजे किती पोते झाले रे? हे 96 पोते झाले. किती पोते झाले? 96 पोते साखरेचे झाले. 96 पोती साखरेचे आहेत आणि 48 पोती हे बाकी चौघांची आहेत. तर एकूण पोती कसे काढाल तुम्ही? हे साखरेची पोती अधिक हे सर्व धान्यांची पोती. मग ते 96 अधिक 48 जर आपण केलं तर आपल्याला एकूण पोत्यांची संख्या मिळेल. 6 आणि 8 14, 1 9 1 10, 10 आणि 4 14. तर टोटल पोते किती आले रे? 144. 144 पोते हे तुमचं उत्तर आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. प्रश्न एकदा वाचला ते प्रश्नामध्येच बऱ्यापैकी डेटा असतो. तो डेटा वापरून आपल्याला जी गोष्ट आपल्याला माहिती नाही किंवा जी गोष्ट विचारली ती गोष्ट आपण काढणार आहोत. चला मग पुढचा प्रश्न पाहूया. हरणाला ससा म्हटलं. हरणाला ससा म्हटलं. सशाला शेकरू म्हटलं. शेकरूला साळींदर म्हटलं. साळींदरला सांबर म्हटलं. सांबराला अस्वल म्हटलं. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण? आता इथं महाराष्ट्राचं विचारले पहा. मगाशी मी तुम्हाला जो टेबल लिहून दिलाय त्या टेबलामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेलं आहे आणि ते तुम्ही बाजूला नोट्समध्ये देखील लिहिलं असेल अशी अपेक्षा आहे. आता हरणाला ससा म्हटलं. हरिण. हरिणला काय म्हटलं रे? ससा म्हटलं. सशाला काय म्हटले? शेकरू म्हटले. शेकरूला साळींदर म्हटले. साळींदर म्हटले. साळींदरला सांबर म्हटले. साळींदरला सांबर म्हटले. आणि सांबराला काय म्हटले रे? अस्वल म्हटले. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण? आता महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण हे तुम्हाला सर्वात आधी माहिती पाहिजे. इथं मी लिहून दिलेलं पहा तुम्हाला. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण आहे? शेकरू नावाची खार असते. एक मोठी खार असते ती. शेकरू नावाची खार ही काय आपली राज्य प्राणी आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण? आधी याचं उत्तर इथं लिहायचं म्हणजे चुकणार नाही. नाहीतर तुम्ही डायरेक्टली इथं शेकरूला मार्क कराल ते चुकेल. आधी इथं उत्तर लिहा शेकरू. आणि मग शेकरूसाठी आपण नावात बदल काय केलाय ते पाहायचं. शेकरू इथं आहे. शेकरूसाठी नावात बदल काय केलाय रे? साळींदर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. हे लक्षात घ्या. तो टेबल एक आपला व्यवस्थित पाठ करा. 8 गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. मी फक्त त्या 8 गोष्टी तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. या 8 गोष्टी लक्षात ठेवा. राष्ट्रीय प्राणी आपला वाघ आहे. राष्ट्रीय पक्षी मोर आहे. राष्ट्रीय फळ आंबा आहे. राष्ट्रीय वृक्ष वड आहे. राष्ट्रीय फूल कमळ. राज्य प्राणी आता महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू. राज्य पक्षी हरियाल आणि राज्य फुलपाखरू आपलं ब्लू मॉर्मॉन. एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. आई वडील मुलगा यांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 73 वर्ष होती. तर त्यांच्या 5 वर्षानंतर त्या तिघांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल? सोपं आहे. 3 वर्षापूर्वी दिलेलं आहे आपल्याला आणि 5 वर्षानंतर विचारले. 3 गोष्टी लिहून घ्यायच्या. 3 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, आज आणि 5 वर्षानंतर. 3 वर्षापूर्वी वयांची बेरीज किती होती त्यांच्या? 73 अशी होती. मग आज किती असेल रे? 73 अधिक 3 वर्षांपूर्वी तेवढी होती. आज करताना काय होईल? तिघांचं वय कितीने वाढेल रे? 3 3 ने वाढेल. 3 3 वर्षांनी वाढेल. बरोबर. मग 3 + 3 + 3 हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं 73 आणि 3 76, 76 आणि 3 79, 79 आणि 3 82, 79 आणि 3 82. त्यानंतर 5 वर्षानंतर आपल्याला विचारलं. आता 82 अधिक 5 वर्षानंतर म्हणजे आजच्या वयानंतर त्यांच्यात परत तिघांचे वय काय होईल? 5 5 ने वाढेल. याच्यामध्ये 5 अधिक 5 अधिक 5 करायचं. 3 वेळा 5 केलं 82 आणि 5 87, 87 आणि 5 92, 92 आणि 5 97, 97 वर्ष.
तर 5 वर्षानंतर त्या तिघांच्या वयांची बेरीज किती असेल रे? आपल्याला बेरीज विचारली, किती असेल? 97 वर्ष. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ह्या क्वेश्चनला तुम्ही काय करणार आहात? व्यवस्थित डील करणार आहात. त्यानंतर आता एक शेवटचा प्रश्न पाहून घेऊया, ज्याच्यामध्ये काय म्हटलं आपल्याला? नातेसंबंध याच्यावर त्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये पहा, आता थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो, तुम्ही वाटल्यास व्हिडिओ पॉज करून याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आईची बहीण ही आपली कोण असते हे आता आपल्याला सांगायचं आहे. तर आईची बहीण ही आपली मावशी असते. आईची बहीण ही आपली मावशी असते. आईचे वडील म्हणजे आपले आजोबा किंवा वडिलांचे सासरे. आपल्या वडिलांचे सासरे म्हणजे देखील आपले आजोबा. पण आजोबा कुठले? आईकडचे. इथं मी मॅटर्नल असं लिहितो. मॅटर्नल म्हणजे आईकडचे. इंग्लिशमध्ये त्याला मॅटर्नल असं म्हणतात. आणि पित्याकडचे असेल किंवा वडिलांकडचे असेल तर त्याला पॅटर्नल असं म्हणतात. फक्त हे 2-3 गोष्टींसाठी मी ते लिहिलं, आजोबा आणि आजीसाठी. आईचा भाऊ आपला कोण असतो रे? मामा. आईचा भाऊ आपला कोण असतो? मामा. मामाच्या गावाला जाता ना तुम्ही, तर आईचा भाऊ हा आपला मामा असतो. आईचा दीर म्हणजे कोण रे? आपल्या वडिलांचा भाऊ. वडिलांचा भाऊ म्हणजे आईचा दीर. ते कोण असतात? आपले काका. त्यानंतर आईचा भाचा हा कोण असतो? आपला आत्ते भाऊ असतो. कोण असतो? आते भाऊ किंवा मामे भाऊ. आते भाऊ किंवा मामे भाऊ असं देखील तुम्ही म्हणू शकता. मामे भाऊ. त्यानंतर आईचे सासरे किंवा वडिलांचे वडील म्हणजे कोण? आपले आजोबा. आता हे आजोबा कुठले? वडिलांकडचे, म्हणून मी इथं काय लिहितो? पॅटर्नल. त्यानंतर आईचा पुतण्या हा कोण असतो? आपला चुलत भाऊ असतो. आईचा पुतण्या म्हणजे कोण? पुतण्या म्हणजे दीराचा मुलगा. दीर म्हणजे आपले काका, आणि काकाचा मुलगा म्हणजे आपला चुलत भाऊ. काकांचा मुलगा म्हणजे आपला चुलत भाऊ. त्यानंतर आईचे पती म्हणजे आपले वडील. त्यानंतर आईची आई म्हणजे आजी किंवा वडिलांची सासू म्हणजे देखील आजी. परंतु ही आजी कुठली असेल रे? ही आईकडची असेल, म्हणजे मॅटर्नल म्हणजे आईकडची. त्यानंतर आईची वहिनी म्हणजे कोण? आईच्या भावाची बायको. म्हणजेच कोण रे? आपले आईचा भाऊ म्हणजे मामा, आणि मामाची बायको मामी. म्हणून आईची वहिनी आपली कोण असेल? तर मामी असेल. त्यानंतर आईची सासू किंवा वडिलांची आई म्हणजे काय रे? आजी. वडिलांची आई म्हणजे आजी. आणि ही कुठली असेल रे? पॅटर्नल म्हणजे वडिलांकडची. त्यानंतर आईची ननंद किंवा वडिलांची बहीण ही आपली कोण असते रे? आत्या असते. बरोबर. अशा पद्धतीने हे नाती थोडी व्यवस्थित करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्यावरचे प्रश्न जर आले तर ते सोडवता येतील. त्याच्यावर आतापर्यंत एकच प्रश्न आलेला आहे, तो आपण इथं घेण्याचा आता प्रयत्न करूया. पहा काय म्हटलं आपल्याला इथे. अक्षय आरतीला काय म्हणाला रे? सपोज हा अक्षय इथे. आता इथे पहा, अक्षय आणि आरती आपल्याला दिलेली आहे. काय म्हटलंय? अक्षय आरतीला काय म्हणतोय रे? तुझ्या आईचे वडील, हे आरतीची आई आणि आरतीचे वडील इथं लिहूया. काय म्हटलंय? तुझ्या आईचे वडील म्हणजे आरतीच्या आईचे वडील. तिचे वडील म्हणजे आरतीचे कोण झाले? ते आजोबा झाले. हे माझ्या वडिलांचे वडील आहेत, म्हणजे अक्षयचे वडील. त्यांचे कोण आहेत रे? हे वडील आहेत. बरोबर. म्हणजे हे जे आजोबा आहेत यांची मुलं कोण आहेत? अक्षयचे वडील आणि आरतीची आई. म्हणजे हे दोघांचं नातं काय झालं रे? हे भाऊ बहीण झाले. हे कोण झाले? भाऊ बहीण झाले. बरोबर. कारण वडिलांची ही काय आहेत रे? ही 2 मुलं आहेत. तर अक्षय काय म्हणतो की अक्षय आरतीच्या आईचा कोण? अक्षय आरतीच्या आईचा कोण? या दोघांचं नातं विचारलंय. तर अक्षय हा आरतीच्या आईचा भावाचा मुलगा आहे. कोण आहे? आईच्या भावाचा मुलगा आहे. भावाचा मुलगा म्हणजे कोण रे? भाचा. भावाचा मुलगा म्हणजे कोण? भाचा. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित त्याची मांडणी करून ते सोडवायचं आहे. त्याच्यावरचे अजून 1-2 प्रश्न आपण पाहूया, म्हणजे ते तुमचा हा टॉपिक पूर्णरित्या कव्हर होऊन जाईल. पुढचा प्रश्न बघा. वासराला कोकरू म्हटलं, कोकराला शेंगरू म्हटलं, शेंगरूला करडू म्हटलं, करडूला रेडकू म्हटलं, तर मेंढीच्या पिलाला काय म्हणतात असं तुम्हाला विचारले. तर आपण हे जे पिलं व त्यांची नावं आहेत ही आपण व्यवस्थितरित्या मराठीच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेली आहेत. तुम्ही ते जर लेक्चर्स पाहिले
तर तुम्हाला आतापर्यंत ते पाठ होऊन गेले असतील. कुणाच्या पिल्लाला काय म्हणतात. ठीक आहे. तर आता पाहूया इथं वासराला काय म्हटले, वासरू. याला काय म्हटले रे, कोकरू म्हटले. याला कोकरू म्हटले. कोकराला काय म्हटले, शिंगरू म्हटले. शिंगरूला काय म्हटले रे, करडू म्हटले. करडूला काय म्हटले रे, रेडकू म्हटलेले. तर मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात. तर आपल्याला माहिती मेंढीच्या पिल्लाला आधी इथं त्याचं उत्तर लिहून घ्यायचं. मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात रे, कोकरू म्हणतात. आणि कोकराचं नाव काय चेंज केले ते पाहायचं. कोकराचं नाव काय चेंज केले किंवा कोकराला काय म्हणतात, शिंगरू म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नांचं आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. पुढे पहा, 7 वर्षापूर्वी कविता, मनीषा, सुवर्णा यांच्या वयांची बेरीज 45 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल. परत तशाच प्रकारचा प्रश्न बघा. म्हणजे ह्या प्रकारच्या प्रश्नाची जर तुम्ही सराव केला तर हे प्रश्न अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परत परत रिपीट होतात. एकदा तुम्हाला याचं आयडिया कळाली की ह्याचं उत्तर कसं काढायचं, तुम्ही व्यवस्थितरित्या असा प्रश्न परीक्षेत दिसला की लगेच त्याचं उत्तर लिहू शकता. आता 7 वर्षापूर्वी आपण माहिती याचं उत्तर 3 स्टेपमध्ये काढतो. 7 वर्षापूर्वी, आज आणि 5 वर्षानंतर, कारण आपल्याला 5 वर्षानंतर विचारलेलं आहे. 7 वर्षापूर्वी किती होतं रे, 45. तिघांच्या वयांची बेरीज. तर आज किती असेल, त्याच्यामध्ये तिघांचे वय 7-7 वर्षांनी वाढलं असेल, म्हणून 7 + 7 + 7. तर 45 अधिक हे पुढचं केलं तर 45 अधिक हे 7 + 7 + 7 म्हणजे किती, 7 त्रिक 21. हे जर तुम्ही ऍड केलं, फास्ट कॅल्क्युलेशन करायला शिकायचं तुम्हाला. 5 आणि 1 6, 4 आणि 2 6. हे किती झालं, 66. हे झालं 66. आता इथून पुढं 66 आणि काय विचारलंय तुम्हाला, 5 वर्षानंतर विचारलंय. म्हणजे परत यांचं वय काय होईल रे, 5-5 वर्षांनी वाढेल प्रत्येकाचं. 5 + 5 + 5 म्हणजे 5 + 5 + 5 म्हणजे किती, 15. म्हणजे 5 त्रिक 15. 66 अधिक हे 15 ने वाढेल. 6 आणि 5 11, हातचा 1, 6, 7 आणि 1 8. 81 वर्ष. 81 वर्षे. म्हणजे उत्तर काय आलं आपलं, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे. पुढचा क्वेश्चन पहा. आता परत हा प्रश्न जर तुम्ही पाहिलात त्याच्यामध्ये काय दिसेल तुम्हाला, की हा परत आपल्याला टेबल मांडून करायचा प्रश्न आहे. तर मी काय करतो, इथे टेबल तुम्हाला आधी मांडून दाखवतो. परत काय करूया आपण, इथे प्रतीक लिहूया. प्रतीक, त्यानंतर अजून कोण कोण म्हटलं इथे, प्रतीक नंतर पलक, पलक नंतर वेदांत, नंतर प्रांजल आणि रॉजर अशी नाव दिलेली आहे. प्रतीक नंतर पलक, पलक नंतर वेदांत, वेदांत नंतर प्रांजल, प्रांजल नंतर रॉजर. हे सर्व मुले खेळ खेळतात आता, किंवा यांना आवडणाऱ्या खेळांची ते नावं दिलेली आहेत, ते आपण व्यवस्थित टेबल मध्ये मांडून घेतो या प्रकारे. आता इकडे काय लिहिणार आपण, ते खेळ लिहिणार आहोत. खेळ कुठले बघा, कबड्डी, खो खो, लंगडी आणि बुद्धिबळ. कबड्डी, प्रतीकच्या समोर नाही लिहायचं, इथं वरती लिहायचं. कबड्डी, खो खो, लंगडी आणि बुद्धिबळ म्हणजेच चेस. चेसला मराठीमध्ये बुद्धिबळ असं म्हणतात. आता प्रतीकला काय रे, प्रतीकला कबड्डी व खो खो खेळ आवडतात. त्याला कबड्डी आवडते आणि खो खो आवडते, म्हणजे त्याला लंगडी आणि बुद्धिबळ नाही आवडत. पलकला फक्त लंगडी खेळ आवडतो. पलकला फक्त लंगडी आवडतो म्हणून तिथं बरोबर करणार आपण आणि बाकी ठिकाणी फुली मारणार. आता वेदांतला सर्व खेळ आवडतात. वेदांतला सर्व खेळ आवडतात. त्यानंतर प्रांजलला लंगडी व बुद्धिबळ हे खेळ आवडतात. प्रांजलला लंगडी व बुद्धिबळ हे खेळ आवडतात, त्यामुळे बाकी आवडत नाही. आणि रॉजरला कबड्डी सोडून सर्व खेळ आवडतात, म्हणजे त्याला फक्त कबड्डी आवडत नाही, बाकी सर्व आवडतात. तर आपल्याला काय विचारलंय, खो खो खेळ आवडणारे पुढीलपैकी कोण. तर खो खो कुणाकुणाला आवडतोय पहा, याला, याला आणि याला. कोण येतो, प्रतीक, वेदांत आणि रॉजर. प्रतीक, वेदांत आणि रॉजर. कुठं कुठं दिसतंय प्रतीक, वेदांत, हे फक्त इथे हे नाही येणार. प्रांजल नाहीये, प्रतीक, वेदांत आणि रॉजर. पलक नाहीये, वेदांत, प्रतीक आणि रॉजर. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने हा डेटा आजचा आलेला प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. पुढचा सेम प्रकारचा प्रश्न आहे, हा आत्ताच आपण पाहिला. घोड्याला उंट म्हणतात. घोडा, त्याला उंट म्हणतात. उंटाला झेब्रा म्हणतात. झेब्राला
गाढव म्हणतात असं त्यांनी सांगितलंय. तर वाळवंटातील जहाज कोण? तर वाळवंटातील जहाज कोणाला म्हणतात रे? आधी याचं उत्तर सांगा मला. वाळवंटातील जहाज उंटाला म्हणतात. आधी याचं उत्तर लिहून घ्यायचं इथं, उंट. तुम्ही पेपरमध्ये देखील असं लिहिणार आहात, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होऊन मार्क चुकणार नाही. उंट म्हणतात. पण उंटाला आपण काय नाव चेंज केलं? उंटाचं नावात बदल काय केलं? झेब्रा म्हणून केले. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत काय केले? हे जे भाषिक गणित आहेत त्याच्यावरची सर्व गणितं आपण व्यवस्थितरित्या पाहिलेली आहे. फक्त याच्यावरचा अजून एक प्रश्न आहे, तो फक्त तेवढं पाहून घेऊया. काय म्हटलं इथं? सौ राधा काकूंच्या घरात 2 विवाहित मुलगे आणि 3 नातवंडे आहेत. तर त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे असतील? कमीत कमी किती माणसे असतील? आता काय म्हटलंय रे? सौ राधा काकू. सौ राधा काकू ते एक झाल्या स्वतः, म्हणजे राधा काकू एक झाल्या. आणि इथं सौ लिहिलंय. सौ म्हणजे काय रे? सौभाग्यवती. सौभाग्यवती म्हणजे त्यांचा नवरा किंवा त्यांचे मिस्टर देखील घरात असतील. त्यांचा नवरा, राधा काकू त्यांचा नवरा. नंतर 2 विवाहित मुलगे. विवाहित म्हणजे काय रे? ज्यांचं लग्न झालेलं आहे असे. म्हणजे ते 2 मुले प्लस त्या दोघांच्या 2 बायका, बरोबर? त्या दोघांच्या 2 बायका आणि 3 नातवंडे. 3 नातवंडे म्हणजे 3 छोटी छोटी मुले, हे देखील घरात राहत असणार आहे. तर कमीत कमी किती माणसं असतील रे? 1, 2, 2 आणि 2 4, 2 6 आणि अधिक हे 3, 6 आणि 3 9. म्हणून 9 असणारा पर्याय क्रमांक 4. कमीत कमी 9 माणसं याच्यामध्ये असणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे आता? जे भाषिक हा प्रकार होता, म्हणजे तर्कसंगती व अनुमान याच्यामध्ये भाषिक म्हणजे शाब्दिक उदाहरणांमध्ये वय व त्याच्यावरचं आपण गणित पाहिली. त्यानंतर तुलना. तुलना म्हणजे कोण कोणापेक्षा हुशार आहे किंवा कोण कोणापेक्षा उंच आहे असं तुम्हाला देतील आणि त्यानुसार तुम्हाला सांगतील की सर्वात बुटका कोण किंवा सर्वात उंच कोण. नंतर नावात बदल जे आपण पाहिलं आणि नाती या संदर्भात देखील सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. तर अशाच प्रकारचे आणि असेच सोपे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. फक्त तुम्ही याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आपल्या ॲपवर देखील याचे PDF उपलब्ध आहे, त्यातनं देखील प्रश्न घेऊन तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण अभाषिक म्हणजे आकृत्या मोजणे, त्यामध्ये त्रिकोण, चौकोन आणि घनाकृती ठोकळे त्याच्या संदर्भात प्रश्न जे असतात त्याचं व्यवस्थित विश्लेषण करणार आहोत. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.